तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. दोन ऑप्शन्स आहेत, इंजिनिअरिंग प्लस MBA, आणि ते पण बजेट फ्रेंडली आहे. शिक्षणाचं माहेरघर हा. असं तर म्हणतात. नाईफ वगैरे दाखवून होय, नाईफच्या जोरावर काही पैसे वसवण्यात आले. पुण्यामध्ये किंवा बाकी पण शहरांमध्ये अभ्यासासाठी, जॉबसाठी जे पण शिकायला येतात त्यांचे आपण आज बाईट्स घेणार आहे. तर रॅन्डम लोकांना आपण एक दोन रॅन्डम लोकांना विचारणार की त्यांची डेली रुटीन कशी असते, जेणेकरून जे पण येणारे लोक आहेत त्यांना हेल्प होईल. तर आपण आजचा ब्लॉग आपला त्याच्यावर आहे. शेवटपर्यंत ब्लॉग बघा, हम्म. आपण त्यांना विचारूया दिवसभरामध्ये काय करतात ते. काय नक्कीच फन करतात. हा. फक्त ब्लॉग शेवटपर्यंत. शेवटपर्यंत ब्लॉग बघा, आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण आता चाललोय, गाडी काढू, जाऊ इतर रॅन्डम बॅक साईडला कमिस रोडला चाललोय. तिथे असतात म्हणजे रॅन्डम लोक असतात, बॅचलर्स. तर एक दोन बघू, त्यांची आपण डेली रुटीन घेऊ, काय करतात ते काय नाही ते. मित्रांनो, निघलोय आपण गाडीवर, चाललोय दादा रोडने. इकडं बॅक साईडला एक कॉलेजचा रोड आहे. इकडे मुलं असतात जास्त करून बॅचलर्स, सकाळी नाश्ता वगैरे करायला आलेला असतात. तर एखादा अर्धा बघू, भेटला तर त्याला विचारू आपण काय करतो कसं काय. पांडू विचारेल क्वेश्चन, आन्सर देईल. ठीक आहे. तर हा रोड आहे, असा कमिन्स रोड आहे हा. इकडनं आता इथं एक बस स्टॉप आहे, इथं वगैरे कुठेतरी थांबून आपण बघू एखादा कोण भेटतंय का आपल्याला. अरे इथं बस स्टॉप आहे, इथं दोघं तिघ जण बसलेत. तर एखाद्याला घेऊ साईटला, म्हणजे इथे साईटला बोलून घेऊ आणि त्याच्यावर त्याला विचारू आपण. नाही का, तर गाडी काढतोय, याला विचारू जरा, दिसतोय हा जरा बॅचलर, गाडी काढतोय. तू बोल, त्याला विचारलं चालेल का. भाऊ ऐक ना, बॅचलर्स आहे ना तू. डेली रुटीन सांगू शकता का जरा. हा, पुण्यामध्ये तुम्ही आले कसे किंवा काय, तुम्ही काय करता थोडं तुम्हाला विचारणार, की त्यावर फक्त आम्हाला सांगणार की काय. आणि पांडू जरा परमिशन घेतोय त्याची, आणि जर परमिशन दिली तर थोडस साईटला जाऊन त्याला मग आपण विचारू जरा. इथं नाही का, तो थोडं अपोड वाटेल म्हणून साईटला जाऊ. हा, ते घाबरले लोक, त्यांना वाटलं त्यांची काय व्हिडिओ काढतोय काय. नाही नाही, तुमचं काय नाही. समोर जाऊ मग, इथं समोर चांगलं वाटतं जरा. समोर या. समोर आलोय आपण, गाडी पुढंच लावली तिथं. मोठ्याने बोला. काय भाऊ, अजिबात घाबरू नको. काय असेल ना खरं खरं सांग. म्हणजे जे पण आता पुण्यात येणार आहेत लोक, जे पण पुण्यात येणार आहेत बॅचलर, त्यांना म्हणजे हेल्प होईल ना का थोडीशी, की कसं काय असतं, खायचं कसं, राहायचं कसं, रूमचं कसं करतं, कोण कसं काय करतं. तर जे असेल ते जेन्युइन सांगू. काय वाटलं तर तुला डायरेक्ट बोल. नाही बरोबर, म्हणजे आपलं पांडू तुला विचारून. अभिजित चव्हाण. अभिजित चव्हाण. तर तुम्ही म्हणजे पुण्यामध्ये तुमचं डेली रुटीन काय पुण्यामध्ये, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय रुटीन काय मी तर पीजी केलेला आहे स्टार्टिंगला. तर मी मोठ्याने बोल. पुण्यामध्ये आलो होता, तेव्हा आहे ना मला काही रूम भेटत नव्हतं. जसा मी तर पुण्यामध्ये आलं की रूम सहसा अशी भेटतच नाहीये. ब्रोकरच लावा लागते. ब्रोकरेज त्याला पुन्हा 1 महिन्याचा रेंट द्यावा लागतो. माझ्यासोबत काही फ्रेंड वगैरे नव्हते, फक्त आम्ही दोघं जण होतो. त्यामुळे आम्हाला रूम भेटायला खूप प्रॉब्लेम आले होते. त्यामुळे आम्ही एक पीजीचं सजेशन केलं होतं, पहिले 2 मंथ पीजी मध्ये राहू म्हणून. अच्छा. मग त्यासाठी मग आता पीजी मध्येच राहतो. मग काय पीजीचं लाईफ तर बेस्ट वाटलं मला रूम पेक्षा. अच्छा, मग त्यामुळे पीजीलाच राहतो. मोठ्याने बोल थोडस. आणि बाकी पीजी मध्ये राहता तुम्ही, तर पीजी तुम्हाला रेंट वगैरे काय पडतं किंवा काय आहे त्याच्यामध्ये? हा, पण ते पीजीचं जसं पीजीवर राहतो ना आपण, त्यानुसार रेंट. जसं की आपण फर्निचर मध्ये राहिलो, चांगल्या पीजी मध्ये. चांगल्या पीजी मध्ये राहिलो तर त्याचे रेंट जास्त. तर नॉर्मल पीजी मध्ये तरी राहिलो एक maximum मध्ये किती असणार एक ऍव्हरेज अंदाज तुमचा काय रेंट आहे. हा, 4.5. 4.5 रेंट. काय काय भेटतं तुम्हाला. वॉश, फॅसिलिटीज गरम हा. पाणी भेटतं, हा, गिझर, भेटतं, फ्रीज. पुन्हा काही पण बनवून खाऊ शकतो आपण. अच्छा, इंडक्शन. इंडक्शन भेटतं. हा, त्या फॅसिलिटी. एक बेड भेटत. डेली क्लिनिंग. डेली क्लिनिंग. ओके, कोणाला टेन्शन. सेपरेट म्हणजे. अच्छा. आणि बाकी दिवसभरामध्ये काय करता? दिवसभरात काय काय करता मी होतो. त्याचा कोर्स लावलेला आहे, त्यामुळे माझं सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत लेक्चरच असतं. 11 ते 1 लेक्चर. सकाळी अच्छा, 8 वाजता उठतो. ओके. 8 वाजता चिल मध्ये उठतो आणि उठून ब्रश वगैरे केल्याच्या नंतर काय थोडासा चहा प्यायला जातो इथे तिथे, नाश्ता करतो, आणि नाश्ता केल्याच्या नंतर मग आपलं क्लास करतो. पुणे कसं वाटतं तुम्हाला? पुणे कसं वाटतं? नेचर कसे, की पुण्याचे लोक कसे? हा, पुण्याचं नेचर एकदम चांगलं आहे, शिक्षणासाठी तरी चांगलं आहे. शिक्षणासाठी. करवीनगर मध्ये तर पूर्ण मुलं आहेत ना, तेवढे बॅचलर्स मध्ये.
Separate एक जण course करीमनगरमध्ये तर मोस्टली मुलंच आहेत. तर आहेत, मुलं पण आहेत. अजून काय करेल अजून काय आहे मुलं तुम्हाला आवडतं काय? नाही, सर्व कर्वेनगरमध्ये अजून काय आहे? कधी पुण्यामध्ये म्हणजे असं करीमनगरमध्ये झालं की तुम्हाला कधी खाण्याचा प्रॉब्लेम आलाय किंवा काही प्रॉब्लेम आले त्या बाकीच्या नाही नाही बाबतीत? खाण्याचा प्रॉब्लेम बाकी कुठं पण येऊ शकतो पण कर्वेनगर मध्ये तर बिलकुल नाही. अजिबात नाही म्हणजे रात्रीचे पण चालू खाण्याची असतात. सोय म्हणजे कर्वेनगर मध्ये फुल आहे. बेस्ट आहे म्हणजे कर्वेनगर रात्रीसाठी. म्हणजे मेस पण स्वस्त जे की मेस. बाकीच्या ठिकाणी नाहीये. हा. कर्वेनगर मध्ये बेस्ट आहे. वारजेला गेलात हम्म. रेंट कमी पडेल वारजेला हम्म. पण तिथे मग खाण्याचं खूप वांदो होतो. अच्छा. तसेच शिवनेमध्ये पण तसेच प्रॉब्लेम. अच्छा, जसं आतमध्ये नगर मध्ये नाही. हा कर्वेनगर मध्ये नाईटच्या टाइमला थोडं बंद होतं म्हणा. हम्म. 11-11च्या नंतर हम्म. डेला कधीच नाही बरं. खूप लांबून लांबून येतात कर्वेनगरला मुद्दाम जेवण्यासाठी. आपण कुठून आलात का? म्हणजे आपलं गावाचं नाव वगैरे काय? आम्ही परभणी मेन परभणी आहे की परभणी? नाही परभणीच्या बाजूला पाथरीत तालुका. पाचोरा. अच्छा. आणि काय प्लॅन पुण्यामध्ये म्हणजे आता तुम्ही राहणार future की काय आहे future तुमचं? बघताय पुण्यामध्ये की फक्त शिकायला आले? काय? नाही फ्युचरच आता म्हणजे काय गावाकडून डिसाईडच केलं होतं 6 मंथचा कोर्स करायचा त्यानंतर प्लेसमेंट. सध्या तर माझा कोर्स झालेला आहे कम्प्लीट. सध्या तर काय मी जॉबच्या सुद्धा तसं आहे. कसं आहे पुण्यामध्ये जॉबला इंटरव्ह्यूला जाता किंवा जॉब आहे किंवा काय स्ट्रगल आहे जॉब मध्ये? म्हणजे तुम्हाला जॉब शोधायला काय काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात? जॉबच्या शोधात काय काय? आणि सध्या प्रेशर आहे तर स्ट्रगल तर करावंच लागतं. आपण सगळे प्रत्येक मुलगा गावाकडून हेच विचार करून येतं की इथे आल्याच्या नंतर 6 मंथचा कोर्स केला की लगेच जॉब लागून जातो. हा रियालिटी सांगा थोडीशी. हा हा. रियालिटी तिथे येऊन आपण नॉलेज घेऊ शकतो हा. पण त्यासाठी थोडा वेळ लागतो टाइम द्यावा लागतो. इथं आलं 6 मंथचा कोर्स केला कम्प्लीट आणि झालं तसं होऊ शकत नाही. असं नाही काही ना. काही जण 6 मंथचा कोर्स करतात हा आणि गावी निघून जातात. झाला 6 मंथचा म्हणजे कोर्स करायसाठी येतात फक्त. हा जॉब काही भेटले नाही म्हणून जातात पण तसं करू नये. तस- तरी कमीत कमी 3-4 तरी महिन्यानंतर द्यायला पाहिजे. जेणेकरून जर अच्छा. आपण इथं अभ्यासासाठी आलो तर अभ्यास करायला पाहिजे. मस्ती पण करायला पाहिजे पण तिथं अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर मी असं ऐकलं होतं की पुण्यामध्ये जे बॅचलर्स मुले येतात मोठे हा. तर ते मोस्टली म्हणजे पुण्यामध्ये आल्यानंतर व्यसनाच्या आहारी जातात किंवा व्यसन करतात. तर तुमच्यासोबत राहणाऱ्या मुलांचं काय बिहेवियर? म्हणजे तुम्ही ज्या मुलांसोबत राहता किंवा तसं ग्रुप कसा आहे तुमचा? त्यामध्ये तुम्ही काही व्यसन करतं वगैरे? व्यसन वगैरे करतं काय का? तुम्हाला एक्सपिरियन्स आला त्याबद्दल नाही का पुण्यात? नाही माझ्या ग्रुपमध्ये तर म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळं असतं. काही जण माझ्या ग्रुपमध्ये काही जण व्यसन करतात काही जण नाही व्यसन करतात. ते स्वतःवर डिपेंड आहे. आज काही जण म्हणतात संगतीवर असतं पण संगतीवर काय नसतं. जर आपण एक्झाम्पल कोणी जर दारू पित असेल तर पी म्हटला आपण पिलंच नाही तर कसं आपण वाया जाऊ? म्हणजे डिसाईड करून आलेलं असतं. चॉईस. जर आपल्याला जर हा चल पिऊ तर मग काय पिणारच झालं. तुम्हाला कधी असं वाटतं नाही का की आपण ट्राय करू काय? नाही नाही मी किती डिप्रेशन मध्ये गेलो तरी मी आतापर्यंत कधी टेस्ट पण नाही केलं बर. आणि मला कधी वाटतच नाही. अच्छा. आणि घरच्यांचा कितीदा फोन होतो म्हणजे दिवसातून काय घरी वगैरे कॉन्टॅक्ट काय? काय मम्मीशी क्लोज आहे त्यामुळे तर मम्मीशी दिवसभर कॉन्टॅक्ट वर राहतो. अच्छा. आणि म्हणजे पुणे आणि आपलं घर घराची कधी आठवण येते? घरच्या आठवण वगैरे? म्हणजे काय फील होतं? म्हणजे पुणे आणि घर काय डिफरन्स वाटतो की पुण्यामध्ये ह्या गोष्टी आणि त्या घरी त्या गोष्टी आहेत. तर काय वाटतं तुम्हाला बेस्ट? नाही पुण्यामध्ये सर्व काय आहे पण घराची आठवण ती घराची आठवणच असते. येतेच म्हणजे. हा येतेच तरी मेसचं जेवण आणि घरचं जेवण वेगळं असतं. हा. घरी फॅमिली सोबत जेवतो आपण इथं मित्रांसोबत जेवतो ते पण चांगले पण मेसचं काही मेस मेस तर मेसच असतं ना. हा अच्छा. म्हणजे चांगलं भेटतं त्याप्रमाणे पण घरचं वेगळं असतं आणि मेसचं वेगळं असतं ना. आईच्या हातात शेवटी आईच्या हातात. आईचा. हे कोणी कुठल्याही त्या जगामध्ये तुम्हाला तो फील भेटणार नाही, तो आईच्या प्रेमामध्ये मिळणार. बरोबर. तर आहे. तर ठीक आहे अभिजित, भेटून चांगलं वाटलं तुम्हाला? इंटरव्ह्यू आम्हाला दिला, तुमचा टाइम दिला त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद भावा तुम्हाला आल्याबद्दल. लवकरच जॉब लागो, तुम्हाला जॉब लागू, प्रगती करणार, प्रगती होणार तो. अपेक्षा आहे आणि देवाची आमची ही प्रार्थना करू की तुम्ही लवकर चांगल्या प्लेसच्या ठिकाणी होणार. हा. आमचं चॅनल आहे की आम्ही ब्लॉगिंग वगैरे काय बोलू? तर भावांनो सबस्क्राईब करा भावांना. हा हा. ठीक लाईक आहे. करा सबस्क्राईब करा कमेंट करा. हा हा. भावासाठी एक लवकर 1 मिलियन व्ह्यूज. ओके चालेल, थँक्यू. भावासाठी एकदा कमेंट मध्ये तारीफ करा भावाची. भावाने वेळ काढून दिलेला आहे आपल्याला. बसला होता इथंच असा, तर आधी पांडू गेला त्याशी बोलला, त्याची परमिशन घेतली, मग आपण थोडस साईटला आलो आणि घेतला त्याचा इंटरव्ह्यू. चांगलं वाटलं त्याशी बोलून, चांगलं त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स सांगितला. तर बघू आता काय करणार तुम्ही? जाऊ काय नाही आता 2 वाजता लेक्चर आहे आता लेक्चरला जातो. लेक्चरला जातात का? चालतं. लेक्चर नंतर मग रूमवर चालतं. बघू. ओके थँक्यू. भावान दिला आता
तर बघू आता दुसरा कोण असेल तर त्याला बघू, नाहीतर बघू दुसरं काय बघूया, भावाशी बोलून पण भारी वाटलं आम्हाला. हा. अजून आपण कोणतरी बघूया. तुम्हाला एक दोन जणांना जर का आम्ही सांगितलं तर तुम्हाला पण समजेल की पुण्यामध्ये ऍक्च्युअली लाईफ कशी आहे. हा, स्टुडंट लोकांची लाईफ कशी आहे. हा, भाऊ चाललाय तिकडे दिसत असेल तुम्हाला, क्लासला चाललाय. ठीक आहे, आता बघू अजून कोण भेटतंय का आपल्याला. तर मित्रांनो आता आम्ही चाललो होतो, इथं गाडी थांबवली, बंद केली. आता इथं पांडू पुढे गेला, एक जण दिसलेला आम्हाला, दिसेल तुम्हाला. पांडू त्याची परमिशन घेतोय, तो बोलायला म्हणजे बाईट द्यायला कम्फर्टेबल आहे का ते त्याला विचारतोय. तो जर असेल कम्फर्टेबल तर आपण त्याला पण थोडंसं प्रश्न विचारू. चालता चालता आम्हाला एक स्टुडंट दिसला, तर डायरेक्ट जाण्यापेक्षा आधी त्याची परमिशन घेऊ आणि मग बघू काय म्हणतो तो. ठीक आहे, ते पांडू त्याला बोललाय, आल्यावर आपण त्याची बाईट घेऊ. तर आलंय, तर पांडू ते ठीक आहे म्हणले, ते विचारा म्हणले, काय प्रॉब्लेम नाही. तर पांडू विचारतोय आता, नाही का. सर आपलं नाव अभिजित, आम्हाला मागच्या भेटले पण अभिजित होते आणि तुम्ही पण अभिजित आहात. दोघांचं पण नाव अभिजित. आम्ही व्हिडिओ शूट करतो, त्यामध्ये डेली रुटीन काय आहे बॅचलर लोकांचं आणि जॉब करताना डेली रुटीन काय, त्यावेळी तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार, तुम्ही फक्त सांगा की तुमचं डेली रुटीन वगैरे काय असेल. तर तुमचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय रुटीन असते. हा, सकाळी बघा, माझं सकाळी मॉर्निंगला मी 8:30ला वॉकअप टायमिंग आहे, जस्ट गेटिंग फ्रेश पीजी मध्ये, आणि 9:30ला मला ऑफिसला रिपोर्टिंग करावं लागतं. अच्छा, थोड्या मोठं दिवसात मी मोठं. ब्रेकफास्ट करून घेतो हा, आणि मग 9:30ला रिपोर्ट करतो. अच्छा. 9:30 to 6:30, कधी थोडं त्याच्यात पण बियॉन्ड होते. 7:30 पर्यंत माझा ऑफिसमध्ये टाइम जातो. हा, थोडं मोठ्याने बोला. हा, हा, आणि मग नंतर परत इकडे अच्छा. तो जॉब करतात तुम्ही. जॉब करतो. अच्छा, जॉब करता तर आणि जॉबवरनं आल्यावरती काय रुटीन आहे म्हणजे जेवायचं वगैरे कसं काय. जेवण आलो तर मग थोडं काही कॉल्स वगैरे असतात व्यवस्थित, ते कॉल्स करून घेतो. हा, आणि थोडं मित्रांशी टाइम स्पेंड करतो, कॉफी वगैरे घ्यायला जातो आम्ही इथे हा. कमीच जवळ. कमीसला. हा, कमीजच्या जवळ. हा, आणि मग परत घरी आलो की एक 8:30 ते 9च्या दरम्यान आम्ही जेवण्याचा प्लॅन करत असतो. बर. 8:30 ते 9ला. अच्छा, आणि मग जेवायला जातो. जेवायला कुठे जातात मग. जेवायला इथं मेस आहेत एक दोन. मेस आहेत. आपल्या मेंढे काकांची मेस आहे. अच्छा, मग तिथं एक स्वामी मेस आहे, स्वामी समर्थ मेस. अच्छा, इथं कुठेतरी जात असतो. अच्छा. खायचा काय प्रॉब्लेम वगैरे काय. खायचा प्रॉब्लेम तसा तर आहे, पण, अच्छा. जे मिळते त्याच्यामुळे काही सॅटिस्फॅक्शन करून घ्यावं लागतं. बर बर. आणि तुम्हाला करुणनगर कसं वाटतं म्हणजे हा. करुणनगरमध्ये काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? हा, कर्वेनगर एक विद्यार्थीसाठी आणि वर्किंग प्रोफेशनलसाठी, आय मीन जे बॅचलर्स आहेत हा, त्यांच्यासाठी इट्स अ माइंड ब्लोईंग प्लेस टू लिव्ह. हा ना. आणि इट्स अ व्हेरी ग्रेट प्लेस, सराउंडेड विथ लॉट ऑफ स्टुडंट अँड हा. वर्किंग प्रोफेशनल आउट देअर. हा. ठीक आहे, गुड वाईब्स, हा, good quality people out here. हा. ठीक आहे, lot of food options are available. हम्म. Lot of snacks options, cafe Hmm. and the tea point and the whatever some fun activities we can do here. So it's surrounded with the lot of peoples, bachelors and couples. अच्छा, म्हणजे काय तो. आणि तुम्ही आता राहतायत कसे, म्हणजे रूमवर राहतात का पीजीवर राहतात, कसे काय राहतात. सध्या मी फ्लॅट मध्ये राहत ऍज अ पीजी, पण अच्छा, ते फ्लॅट सिस्टीम सारखंच आहे. अच्छा. एक फ्लॅट असतो, त्याच्यामध्ये आम्ही 5 ते 6 जण राहतो आणि सर्व मिळून मिसळून राहतो. पुण्यामध्ये राहून तुम्हाला किती वर्ष झाली पुण्यामध्ये मला 10 वर्ष कंप्लीट झाले. आणि या 10 वर्षामध्ये कधी तुम्हाला कुठला बॅड एक्सपिरियन्स आला असेल पुण्याचा, की ही गोष्ट बाबा मला पटली नाही पुण्याची, किंवा या गोष्टीमध्ये पुणे चांगलं पण आहे पण ही गोष्ट पुण्याची वाईट पण आहे, असं काही तुम्ही सजेस्ट करू शकता. बॅड एक्सपिरियन्स ऍज सच हा, तसा तर नाही आला काही, हा. पण फक्त काही एक आहे का, थोडं पुण्यामध्ये ट्रॅफिक जास्त आहे, स्पेशली आपल्या पेठ एरियामध्ये. हा, 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 हा. तिकडे एकदा गेलो तर जे 20 मिनिटाची डिस्टन्स आहे त्याला हा. 40 मिनिटं, हा. 1 तास चालला जातो. हा, एकदम जेन्युइन आन्सर भाऊ. हा. हा, हा. पेठमध्ये तो एक ट्रॅफिकचा एक्सपिरियन्स आहे. आणि बॅड एक्सपिरियन्स काय, आता एक दोन पर्टिक्युलरली माझ्या बरोबर नाही झाले, हा. बट काही मित्रांबरोबर झाले होते. जसं का काही ते रात्री ट्रॅव्हल करत होते, हा, तर थोडा ऍटोन कडला त्यांनी एक्सटॉर्शन घेतलं होतं. अच्छा. नाईफ वगैरे दाखवून होय. नाईफच्या जोरावर काही हा. पैसे वसवण्यात आले. बट अच्छा. इट्स बीन क्वाइट बॅक, लाईक 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वेअर आय वॉज इन इंजिनिअरिंग. बरोबर. त्यानंतर काय मग बॅड एक्सपिरियन्स त्यांना नाही ना. नाही, त्याच्यानंतर काही नाही. सगळं इव्हन नॉर्मल. व्हेरी सेफ प्लेस आहे पुणे. हा, ठीक आहे, आता तर काय मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत. अच्छा. आता उबेर, हा. ठीक आहे, लॉट ऑफ थिंग्स आहे ट्रॅव्हल साठी पण, कमिट करायसाठी पण. आणि आता मेट्रो, त्याच्यानंतर सिटी बसेस, भरपूरच्या ऑपॉर्च्युनिटीज पीएमएल ने आपल्यासाठी उभारल्या आहेत. बर, तर त्याच्यासाठी सगळं सांग. ठीक आहे. तर चालेल.
थँक्यू सर, तुम्ही आणि वेळेला मोस्टली तुमचा वेळ तुम्ही दिलाय आमच्यासाठी. फक्त एक लास्ट तुम्हाला क्वेश्चन की तुम्ही आता येणाऱ्या जे पण विद्यार्थी असेल किंवा प्रोफेशनल जॉब वाले असतील काय पण त्यांना काय रेकमेंड करू शकतात? त्यांना मी एक गोष्ट रिकमेंड करेन की इफ यू आर प्लॅनिंग फॉर स्टडीज अँड वर्क, हा so you should definitely prefer Pune as Good. far as Maharashtra is concerned because it's a budget friendly. Yeah. It's surrounded with a lot of bachelors. हा You have a lot of PGs and a lot of food options available. हम्म. So you should prefer Pune and आता शिक्षणाचं माहेरघर असं हा. तर म्हणतात. हा पुणे म्हणतो. ठीक आहे. पुणे. आणि अजून 600 पर्यटन स्थळ, ठीक आहे. आपल्याला काही शॉपिंग साठी व्हेरियस प्लेसेस आहे, हा. राईट फ्रॉम द अफोर्डेबल रेंज टू प्रीमियम रेंज. सर महाराष्ट्रामध्ये डेफिनेटली तुम्ही पुणे प्रिफर करू शकता. Okay. आणि इंजिनिअरिंग साठी पण भरपूर ऑप्शन्स आहेत, इंजिनिअरिंग प्लस MBA, आणि ते पण बजेट फ्रेंडली आहे. बजेट फ्रेंडली. ओके, तर एकदम म्हणजे तुमचा गुड एक्सपिरियन्स आहे. गुड एक्सपिरियन्स. ओके, ठीक. चालेल, थँक्यू सर. थँक्यू, टाइम दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ. तुमचे असे दिवस चांगले जाऊ. हा गणपतीचे दिवस तुम्हाला ये. तुम अपेक्षा करतो. ठीक. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर चॅनल. थँक्यू. चालतंय. ठीक आहे, त्यांचं झालंय आता, जातील आता ते. ओके. ठीक आहे. 2 आपण घेतले आता इंटरव्ह्यू. चांगला दिला त्यांनी. चांगले बोलले, थोडेसे म्हणजे एज्युकेटेड होते ते, त्यामुळे त्यांनी चांगला एक्सपिरियन्स आपल्याला हे केलं, सपोर्ट केलं. ठीक आहे, ते केलं आता. तर चालतंय, मग आता जाऊ आपण आपल्या ह्याच्यावर, रूमवर जाऊ, तुम्हाला मग आउटरो देऊन टाक. ओके. हा, तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण आलोच रूमवर. म्हणजे आपण लावली गाडी वगैरे, तर 2 बाईट्स घेतल्यात आपण, एक वर्किंग प्रोफेशनचं आणि एक जॉब जे पण अभ्यास करते त्याचं घेतलंय, आणि एक दुसरं म्हणजे जॉब करते त्याचं बाईट घेतलं. तर त्यावरून तुम्ही एक ॲव्हरेज अंदाज लावू शकता की कसेला आहे ते काय आहे. आणि PGचं पण ऑप्शन अवेलेबल आहे, सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. तर त्यानुसार तुम्ही ठरवा, आणि नक्कीच पुढच्या व्हिडिओचं तुम्ही चॅलेंज आम्हाला देऊ शकता कमेंटमध्ये. तर ठीक आहे, चालतंय. तर भेटून नेक्स्ट व्हिडिओ. पुण्यामध्ये कोणी पण नवीन येत असेल हा, आणि त्याला जर का PG वगैरे कोणासाठी मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो, त्या नंबरवरती नक्कीच कॉल करा, तुम्हाला हेल्प मिळून जाईल. एक नंबर टाकतो आपण डिस्क्रिप्शन मध्ये. विदाउट ब्रोकर हा, असेल without तर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला हेल्प डायरेक्ट जे पण आहे ते समोर तुमच्या. चालेल. चालतंय. तर लाईक शेअर. बाय बाय गाईस. बाय बाय.